नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्रिकोणांची संख्या कशी मोजायची आहे त्याचा पहिला टाइप बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण जर इयत्ता तिसरी पासून स्पर्धा परीक्षा देत असाल, दुसरी पासून स्पर्धा परीक्षा देणारे सर्व जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी अगदी या ठिकाणी महत्त्वाचा हा प्रश्न आहे आजच्या व्हिडिओ मधला। तर त्रिकोणांची संख्या मोजायची कशी हे आपण शॉर्ट टेक्निक या ठिकाणी बघणार आहोत। पहा, या ठिकाणी पहिली आकृती आहे ए क्रमांकाची। तर या ठिकाणी त्रिकोणांची संख्या कशी मोजायची हे अगोदर व्यवस्थितपणे समजून घ्या। या ठिकाणी पहा, या त्रिकोणामध्ये या शिरोबिंदूमधून या ठिकाणी या बाजूवर या ठिकाणी हा रेषाखंड जोडलेला आहे। लक्षात घ्या, ज्यावेळेस या ठिकाणी हा रेषाखंड इथं जोडलेला आहे त्यावेळेस या ठिकाणी हा जो पाया आहे किंवा ही जी बाजू आहे ह्याचे किती भाग पडले? दोन भाग पडलेले आहेत। मग प्रत्येक भागाला नंबर द्यायचा, 1 पासून 1 आणि 2 दोनच भाग आहेत। मग काय करायचं? या ठिकाणी पहा, या दोन्हीची करायची बेरीज। पहा, या ठिकाणी 1 अधिक 2 बरोबर किती आले? 3। म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे किंवा ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? 3 आहे। या पद्धतीने या ठिकाणी करायचंय। दुसरं उदाहरण या ठिकाणी आकृती क्रमांक बी पहा। आकृती क्रमांक बी मध्ये या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी या शिरोबिंदूमधून या बाजूवर या ठिकाणी हे रेषाखंड जोडले, इथून हा एक रेषाखंड जोडला, इथून हा एक रेषाखंड जोडला, त्यामुळे या बाजूचे किती भाग पडले पहा, किती खंड पडले? 1 2 आणि 3। याला फक्त नाव द्यायचे, 1 2 3 असे अनुक्रमांक या ठिकाणी द्यायचे आहेत। आणि नंतर काय करायचंय? या तिन्हींची करायची बेरीज। कशी करणार बेरीज? पहा, या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 1 आणि 2 3 आणि 3 किती झाले? 6 झाले बरोबर। या ठिकाणी पुढे चला, या ठिकाणी आकृती क्रमांक सी पहा। आकृती क्रमांक सी मध्ये काय आहे पहा, या ठिकाणी या शिरोबिंदूमधून या बाजूवर या ठिकाणी हे रेषाखंड जोडलेले आहेत। हा एक रेषाखंड इथं जोडला, हा रेषाखंड इथं जोडला, हा रेषाखंड इथं जोडला, त्यामुळे या बाजूचे किती भाग पडलेत मोजा विद्यार्थी मित्रांनो। 1 2 3 4 क्रमांक देऊन टाका, 1 2 3 आणि 4। मग या चारींची करायची बेरीज। या ठिकाणी 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती? 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 किती झाले? 10। केव्हा केव्हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे अनुक्रमांक आहे हे अनुक्रमांक जास्तीचे पण असू शकतात, कधी कधी 10च्या पुढे येऊ शकतील, कधी 20च्या पुढे येऊ शकतील। जर या ठिकाणी अनुक्रमांक जास्त असतील तर त्या ठिकाणी त्यांची बेरीज कशी करायची हे आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज 1 पासून कुठपर्यंत संख्या असेल त्या संख्यांची बेरीज कशी करायची ते आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत। मग या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने बेरीज कशी करायची पहा। या ठिकाणी बघा, इथे शेवटचा अंक किती आहे? 2। मग या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने बघा बेरीज कशी करायची आहे। 2 च्या नंतरचा क्रमवार येणार अंक सांगा? 3। मग 3 घेतला भागिले 2 करा, बे 1 बे बे 1 बे 3 1 3 आलं उत्तर। या ठिकाणी हे जे उत्तर आहे तेच उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। ही दुसरी मेथड या ठिकाणी लक्षात घ्या। इथं शेवटची संख्या किती आहे? 3 आहे। मग या ठिकाणी 3 घ्या, 3 गुणिले त्याच्यानंतरची संख्या किती आहे? 4 भागिले 2 करा, बे 1 बे बे 2 4 आणि 3 2 किती आले? 6 आलं का? 6 ला 6 उत्तर। या पद्धतीने पण तुम्ही बेरीज करू शकता। इथे पहा, शेवटचा अंक किती आहे? 4। मग या ठिकाणी 4 घेतलं, 4च्या पुढचा क्रमांक किती आहे? 5 आहे। मग या ठिकाणी भागिले 2 करून टाका, बे 1 बे बे 2 4 म्हणजे 5 2 किती झाले? 10 आलं का उत्तर? या ठिकाणी 10। अशा पद्धतीनं या ठिकाणी आजच्या टाइप मध्ये आपण एवढाच प्रश्न घेतलेला आहे की त्रिकोणांची संख्या काढण्याचा हा टाइप 1 आहे। यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी त्रिकोणाची संख्या या ठिकाणी मोजली जाते, दोन्ही ट्रिक आपण सांगितलेत। या ठिकाणी बेरीज करणे आणि या ठिकाणी क्रमवार येणाऱ्या सर्व 1 पासूनच्या सर्व नक्की संख्यांची बेरीज करणे ही एक ट्रिक वापरून या ठिकाणी आपण या त्रिकोणांची संख्या या ठिकाणी काढलेली आहे। पुढचा डी क्रमांकाचा जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी आहे। हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि कमेंट मध्ये याचं उत्तर या ठिकाणी कळवायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे, शेअर करायचे आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय। आपण इथून पुढे या ठिकाणी या शैक्षणिक वर्षामध्ये स्कॉलरशिप 4थी असेल, 7वी असेल, MTS असेल, कुठलीही स्पर्धा परीक्षा जी दुसरी पासूनचे विद्यार्थी या ठिकाणी देणारे असतात, दुसरी पासून पुढे थेट MPSC पर्यंतचे या ठिकाणी जे काही विद्यार्थी असतील सर्वांसाठी या ठिकाणी आपण इथून पुढे दररोज एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करत आहोत। तर या ठिकाणी हे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन या ठिकाणी पहिल्यांदा मिळणार आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।